बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। सगळीकडेच माझ्या बहिणींचा महासागर उसळलेला आहे। महासागर इथे बहिणींचा पाहायला मिळतोय आणि म्हणून आज किती लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले, कितने लोगों के खाते में पैसे आए हैं, हाथ ऊपर करो। आता अभी जिनके खाते में पैसे नहीं आए वो भी आज रात से कल से सबके खाते में पूरे पैसे आ जाएंगे। कारण आपण आधार सीडिंग करतोय। काही ठिकाणी आधार सीडिंग झालं नसेल तर त्यांच्यामुळे त्यांचे पैसे पोचले नसतील, पण 1,04,00,000 महिलांच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत। हा आकडा 2.5 कोटी पर्यंत जाणार है। 2.5 करोड़ तक ये आंकड़ा पहुंचने वाला है। आज मी आपल्या ताई यांनी राखी बंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। मला राख्या बांधल्या आहेत दोन्ही हातामध्ये। आता सगळ्या बहिणी जर राख्या बांधायला आल्या तर उद्याचा दिवस पण पुरणार नाही, आजची रात्रही पुरणार नाही। पण काही ठराविक माझ्या बहिणींनी मला राख्या बांधल्या। मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। आप सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं। मैं आपका आभार व्यक्त करता हूं। उपस्थित सर्वच मान्यवर आहे। वेळ कमी आहे। मी आता साताऱ्यावरून इकडे आलो। साताऱ्याला पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती, काल पुण्यामध्ये होती आणि आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। खरं म्हणजे पूर्ण राज्यामध्ये सगळा एवढा उदंड प्रतिसाद है माझ्या बहिणींचा। मेरे बहनों का इतना बड़ा प्रतिसाद है कि सब लोग आज उनके चेहरों पे एक खुशी दिखाई दे रही है। मुझे आनंद दिसतोय आणि त्यातच मला समाधान आहे। मी आपल्याला सांगतो 15 ऑगस्टला ज्या दिवशी झेंडावंदन झाल्यानंतर मी माझ्या बहिणींशी महाराष्ट्रामधल्या हजारो लाखो बहिणींशी संवाद साधला। त्यावेळेस त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या। 1,500 रुपये म्हणजे 3,000 रुपये 2 महिन्याचे जे खात्यात आले। काही लोक म्हणाले हम ये खरेदी करेंगे, आमच्या मुलांना पुस्तकं घेऊ, खाऊ घेऊ, माझ्या सासू सासऱ्यांना काहीतरी कपडे घेऊ,